आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मवियामध्ये ठाकरे गटाला 44 जागा मिळतील अशी स्थिती, काँग्रेस 150 तर पवार गट 88 जागांची मागणी करणार अशी स्थिती, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा। मवियामध्ये कोणतीही भांडणं नाहीत, आमची वज्रमूठ मजबूत म्हणून मोदींचा महाराष्ट्रामध्ये पराभव झाला, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर झिरवाळ आक्रमक, सोमवारपासून झिरवाळ बेमुदत धरणं आंदोलन करणार। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास दंगली होतील, सरकारने निर्णय घेतल्यास महाराष्ट्राचं मणिपूर होईल, भाजप नेते पद्माकर बळवींचं वक्तव्य। सत्तेच्या खुर्चीची ओढ सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करते, एखाद्या लेखकाला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहावं लागतंय, त्यात 3 फिरते रंगमंच असावेत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। धर्मवीर 2 अत्यंत बोगस आणि काल्पनिक सिनेमा, धर्मवीर 2 चित्रपटावरील प्रश्नावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद, मुख्य निवडणूक आयुक्तांसह शिष्टमंडळ कालपासून मुंबईत। तू सोडून गेला ठीक, जनता तुझा बंदोबस्त करेल, दिवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडून समाचार, माझ्या नावे मतं मागून निवडून आले आणि हे आमदार हिट अँड रनमधील आरोपींच्या पाठीशी राहतात, लाज वाटली पाहिजे, पवारांचा हल्लाबोल। माझा कान पकडायचा शरद पवारांना अधिकार, प्रत्युत्तर देणार नाही, शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय, पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया।